नमस्कार मंडळी, स्वागत आहे वर्षा ऑफिशियल या चॅनेलमध्ये। तर पहिला व्हिडिओ आपण पाहिलात माझा योगेश्वरी देवीचा लग्न मंडप, हा ना। तर आज मी आली आहे योगेश्वरी देवीच्या मंदिरात। तर चला माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या। हे योगेश्वरी देवीची सुरुवातीची कमान आहे। आमचे अंबेजोगाईची देवी योगेश्वरी देवी, श्री क्षेत्र अंबेजोगाई देवस्थान, श्री क्षेत्र योगेश्वरी देवस्थान अंबेजोगाई बीड जिल्हा। तर मंदिराला मुख्य 2 दरवाजे आहेत, एक पूर्वेला एक उत्तरेला। तर भक्तजन दोन्हीही मंदिरातून येणं जाणं करत असतात। आणि हे आमचं आहे उत्तरेकडील दरवाजा आणि पूर्वेकडे 2 साईडला 2 दरवाजे आहेत। आणि या देवीला खूप गर्दी असते। 3.5 शक्तिपीठातील एक शक्तिपीठ म्हणून ओळखले जाणारे अर्ध उपपीठ म्हणून ओळखले जाते। अंबेजोगाई शहराला अंबानगरी असे पण म्हणतात बरं। तर बघा मी आली आहे योगेश्वरी देवीला। तर सर्वप्रथम आपण योगेश्वरी देवीला जाते वेळेस खणा नारळाची ओटी घेऊन आतमध्ये एंट्री करत असते। आणि हे आहे मंदिराच्या बाहेर काय आहे सांगा बरं, सर्वजण माहिती आहे का कोणाला? याला म्हणते डिकमाळ। मंदिराच्या बाहेर, प्रत्येक मंदिराच्या बाहेर असते ही डिकमाळ। मंदिर जसं त्या प्रकारची डिकमाळ। सारखे भक्तजन येण्या जाण्यावरच असतात। हे आहे मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी दरवाजा। तर मी चालली आहे आतमध्ये। तर बघा या किती सुंदर बांधकाम आहे या मंदिराचं, आणि किती असं रम्यमय वातावरण असतं मंदिरामध्ये। बघा आतमध्ये देवी पण आहे, देवी पण दाखवणार आहे तुम्हाला सर्वांना। आमच्या अंबेजोगाईची देवी बघा कशी वाटते सांगा। खणा नारळाची ओटी आहे माझ्याजवळ आणि मी चालली आतमध्ये ओटी भरण्यासाठी योगेश्वरी देवीची। आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे। बघा आतमध्ये पुजारी पूजा करत आहेत आणि ही आहे आमची योगेश्वरी। आणि मंदिराच्या पूर्ण बाजूनी चोहो दिशेला असा योगेश्वरी देवीचा मोठा फोटो लावलेला आहे, चारही दिशेला। आणि हे आहे मंदिर, मंदिराचं शिखर बघा किती उंच आहे ते। अशा फोटो आहेत सर्वत्र चारही दिशेला योगेश्वरी देवीचा। योगेश्वरी देवीचा फक्त मुखवटा आहे। येडेश्वरी बघितलात ना तुम्ही, त्या प्रकारे रेणुका आई त्या प्रकारे। तर जर कधी तुम्ही आलात आमच्या अंबेजोगाईला तर अवश्य एक वेळेस योगेश्वरी देवीचं दर्शन करून जा। मार्गशीर्ष महिन्यामध्ये यात्रा पण असते हिची। आणि जसं आपलं कुळदैवत तुळजापूर असतं तसं कर्नाटकातल्या लोकांचं ही कुळदैवत आहे योगेश्वरी देवी। तर अख्खा मार्गशीर्ष महिना पूर्ण यात्रा असते या देवीची। आणि गर्दी तर खूप गर्दी असते, पाऊल ठेवायला पण जागा राहत नाही योगेश्वरी देवीच्या मंदिरात। इतकं मोठं मंदिर आहे ना, तरीसुद्धा भाविकांची इतकी गर्दी होती, अक्षरशः रांग लागलेली असते दर्शनासाठी। नवरात्रीत आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये इतका मोठा परिसर आहे, असे नेहमी भक्तजन येत असतात। आणि हे आहे होम, दसऱ्यामध्ये होम, देवीच्या समोर होम पेटतं ना ते। आणि हे उत्तरेच्या दिशेला पण दरवाजा आहे, त्या दरवाजामधून आतमध्ये देवी दिसते।